येऊ? अरे या 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 औक्षवंत व्हा, औक्षवंत व्हा. काय झालं बाबा? तुम्ही बोलावलं होतं मला? प्रीती, स्वराज, आता तुम्हा दोघांचं लग्न झालंय. तुम्हा दोघांनाही माहिती आहे या सगळ्याची सुरुवात कशी झाली, लग्न ठरेपर्यंत काय झालं, ठरल्यानंतर काय झालं. पण मला असं वाटतं की इथून पुढे त्यावर परत परत विचार करण्याची काही गरज नाहीये. इथून पुढे खरं तर तुम्ही तुमच्या संसाराचा विचार केला पाहिजे. तुम्हा दोघांचे खूप महत्वाचे हळवे दिवस आहेत. आता इथे तुम्ही एकमेकांना कसं किती समजून घेता यावर तुम्ही आयुष्य कसं काढणार आहात हे ठरणार आहे. बरं का प्रीती, मी आणि स्वराजची आई गीतांजली आम्ही दोघांनी एकमेकांना खूप छान सांभाळून घेतलं. नाही, आमच्यातही वाद व्हायचे नाही असं नाही, पण आम्ही ते वाद कधीच दोघांनी कधी टोकाला नाही जाऊ दिले. ज्या दिवशीचा वाद त्या दिवशीच मिटवून टाकायचा. रात गई बात गई. आम्ही नेहमीच एकमेकांच्या ठिकाणी राहून विचार करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही तसंच करावं असं मला वाटतं. एक चिडला तर दुसऱ्यानी तो बरोबर असला तरी माघार घ्यायची, वाद वाढवायचा नाही. परत संकट काय कधीच तुमची पाठ सोडत नाहीत, पण त्या आलेल्या संकटांना तुम्ही दोघांनी मिळून सामोरं गेलं पाहिजे. त्यालाच खरा संसार करणं म्हणतात. कशाला उगाच तोंडाची वाफ वाया घालवताय गायकवाड? मी या घरात संसार जोडायला नाही तर तो मोडायला आली. आज तुम्हा दोघांचं एकमेकांवर जेवढं प्रेम आहे तेवढं शेवटपर्यंत असलं पाहिजे. आणि बरं का रे स्वराज, तुझ्याकडनं जर का प्रीतीला काही त्रास झाला, माझ्याकडे तक्रार आली तर तुझी काही खैर नाही रे बाबा. मी आत्ताच सांगून ठेवतोय, मी नेहमी सुनबाईंच्या बाजूने असणार आहे. हो बाबा. नाही, तसं स्वराज तुला कधीच त्रास देणार नाही. लहानपणापासून तो खूप समंजस, साधा, शहाणा मुलगा आहे. त्याला सांभाळणं तुला काही अवघड जाणार नाही. आणि तरी तशी काही वेळ आलीच तर तक्रार कोणाकडे करायची हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि हो प्रीती, तुला इथे बोलवायचं अजून एक कारण आहे. मला तुझ्यावर एक जबाबदारी टाकायची आहे. बाप रे, हे आणि काय नवीन सांगतायत? प्रीती, तुला या घराच्या सुखाची, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद टिकवून ठेवण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि माझी खात्री आहे ती तू नीट पार पाडशील. वा, काय जबाबदारी दिली आहे पुरुषोत्तम गायकवाड तुम्ही मला. प्रिय सासरे बुवा, मला ना प्लीज माफ करा, कारण तुमची ही अपेक्षा मी आता भंग करणार आहे. आता ही जी स्माइल आहे ना तुमच्या चेहऱ्यावर, ती सुद्धा लवकरच गायब होईल. ही प्रीती या घरातल्या एकही माणसाला सुखाने जगू देणार नाहीये.